कुठे? नाश्ता वगैरे काय करायचं नाही? नाही नाही, मला आता काही नकोय. मला कमळीकडे जायचंय. त्या एका कोचिंग क्लास बरोबर काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मला आता तिथे हँडल केलं पाहिजे ते. बरोबर, ऐक, कॉफी तरी घेऊन जा ऍटलीस्ट. अगं खरंच नको, मला उशीर होतोय. चल. आज हा पुन्हा त्या कमळीला भेटायला निघालाय. त्या मुलीच्या आयुष्यात प्रॉब्लेम संपत का नाहीत हेच कळत नाही मला, पण त्या सगळ्याचा त्रास मात्र माझ्या ऋषीला होत असतो. देवा. चला निघायचं ना? हो हो. ॲक्च्युली ऋषी, सॉरी तुला थांबवते. ॲक्च्युली काय झालं, मी येत होते पण मला आत्ता अर्जंट एक मीटिंग आली आहे, सो मला जायला लागेल. तुम्ही काम करा ना, तुम्ही ऋषीला घेऊन जा. हा ऋषी. आई अगं मला जरा काम आहे अर्जंटली, मला निघायचंय. अरे असं काय करतोस, म्हणजे मी गेले असते पण आत्ता जरा एक अर्जंट काम असल्यामुळे मी नाही जाऊ शकत आहे. तू जा ना, म्हणजे डॉक्टरांशी बोलता सुद्धा येईल तुला. अगं काही हरकत नाही, तुला काम आहे ना, तू जा तुझ्या कामाला. आणि ऋषी तू सुद्धा तुझ्या कामाला जा. अरे मी एकटा सुद्धा जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम आहे? नको, एकटा जाऊ नकोस, कोणीतरी बरोबर पाहिजे. आई तू दादाला पाठव ना. तेच सांगते ना मी. रोहित ऑलरेडी तिथे मीटिंगमध्येच आहे. म्हणजे मला वाटलं होतं तो हँडल करेल, पण त्यानेच मला तिथून फोन केला, आई प्लीज ताबडतोब ये, म्हणून मला जावं लागतंय ऋषी. ऋषी तू तुझ्या कामाला जा, मी डॉक्टरांशी बोलतो, मी जाऊन येतो माझा मी. अरे पण ठीक आहे, असू द्या, नो वरीज. मी कॅन्सल करते, मी मीटिंगच कॅन्सल करते. एक मिनिट आई, मी जातो बाबा बरोबर. चल. अरे चल, एकच मिनिट थांबा फक्त. ऋषी आय एम सॉरी. हे सगळं मला करावं लागतंय कारण मला तुला त्या मुलीपासून लांब ठेवायचंय. आय एम सॉरी.